अमित ठाकरे यांच्यावरचा गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी वनमंत्री गणेश नाईकांनी केली। नवी मुंबईतल्या नेरूळमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण अमित ठाकरेंनी केलं होतं। त्यामुळे पोलिसांनी अमित ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल केला। मात्र अमित ठाकरेंवरचे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी गणेश नाईकांनी केली। दरम्यान याच पुतळ्याचं आज पुन्हा एकदा अनावरण करण्यात आलं। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते हे अनावरण होणार होतं, मात्र शिंदे सोहळ्याला गैरहजर राहिले, त्यामुळे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण पाहायला मिळालं। मधल्या काळामध्ये मनसेचे नेते अमितजी ठाकरे यांनी उद्घाटन केलं। त्यांनी उद्घाटन करण्याच्या पाठीमागची भावना ही कुठेतरी कायदा तोडावी अशी नव्हतीच, परंतु कुठेतरी प्रशासनाला जागरूकता घेण्याच्या अनुषंगाने त्यांनी ते केलं। खरं म्हणजे आता त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे, मी त्या गुन्हा नोंदवण्याच्या प्रक्रियेशी मी सहमत नाही। ती प्रक्रिया झाली ती एक प्रकारची म्हणजे स्वयंस्फूर्तीने झाली, नॅचरली झाली, आणि अजून सुद्धा माझं म्हणणं की तो गुन्हा मागे घेतला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.